90 वर्षाच्या आई समान आजी समान असणाऱ्या महिलेवर गँगरेप झाला. सकाळी रील पाहत असताना एक बातमी आली की 90 वर्षाच्या महिलेवर रेप झाला. आणि ही बातमी ऐकल्यानंतर एकदम धक्का बसला. जसं की आता तुम्हाला पण ही बातमी ऐकून धक्का बसलाच असेल. आतापर्यंत 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या लहान लहान मुलींवर रेप झाला आहे, कॉलेज गर्ल स्टुडंट्स त्यांच्यावर रेप झाला आहे असं ऐकलं होतं. पण आता चक्क 90 वर्षाच्या महिलेवर जर रेप होत असेल म्हणजे मानसिकता बघा ना, म्हणजे मेंटॅलिटी बघा लोकांची. ज्या माणसांनी असं हे कृत्य केलं त्यांना तर अजिबात लाजा नाही आहेत, म्हणजे लाजच सोडून दिली आहे. आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की मुलगी सेफ नाही, आता असं पण म्हणायचं का की म्हातारी माणसं पण सेफ नाही आहेत? म्हणजे थोडी तरी मेंटॅलिटी सुधारा रे. इतकी पण मानसिकता तुमची घाण करून घेऊ नका. आता त्या त्या म्हातारी बाईनी पण छोटे कपडे घातले होते का? भरपूर जणांनी DM मध्ये मला मेसेज केले होते की मुली घाण वागतात, सिगरेट वळतात, दारू पितात, छोटे कपडे घालतात. आता त्या आजीने पण छोटे कपडे घातले होते का म्हणून तिच्यासोबत ही इतकी वाईट घटना घडली? बरोबर आहे ना. हे सगळं कशावर अवलंबून असतं माहिती आहे का? आपल्या मेंटॅलिटीवर. आपण जर चांगले असलो ना तर समोरच्या व्यक्तीला चांगल्याच नजरेने बघतो, है ना. सरकारने यावर एक म्हणजे कायदा बनवला पाहिजे. म्हणजे लोक घाबरत नाही आहेत आणि रेप केस अशीच वाढत चाललेले. आज लहान मुलींवर झाला, आता म्हाताऱ्या माणसांवर होत आहेत. म्हणजे काय, मुलींची इज्जत नव्हती, आता म्हाताऱ्या माणसांची पण इज्जत करत नाहीत. भान विसरलेत तर काय, म्हणजे हैवान झालेत तर काय लोक. थोडी तरी लाजा पाहिजे का नाही? जर कायदा बनवता येत नसेल तर तुम्ही म्हणजे जनतेकडे सोपवा ना. जनतेकडे द्या. जो रेप करतो ना त्याला जनतेकडे सोपवा.